बरं झालं ना तो खांब आता व्यवस्थित बांधून घेतला. मगाशी आमच्या पाहुण्यांच्या अंगावर पडणार होता. अहो ताई निघाल्या. अरे एक मिनिट, हे पकडा पकडा एक मिनिट. अरे निघालात तुम्ही? हो. चल, झाली वर्षाची भेट झाली? हो, खूपच गोड आहे माझी वहिनी. चला येऊ मी आता. हा चालेल. हा ते जेवण करून गेले असते ना तुम्ही, काय ग? नाही नको, खूपच उशीर झाला आता. मी विचारलं त्यांना, नाही म्हणतायत त्या. अहो ताई मी काय म्हणतो ऐका ना, थोडस जेवण करून गेलं असतात ना. नाही नको, उद्या भेटूच आपण. निघते मी आता. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला घरी सोडायला पाठवू कोणातरी सोबत? नाही नको, जाईन मी. बाय. बरं सावकाश जा. हो हो. अरे त्यांना रिक्षा करून दिली असती आपण. काय तुझ्याही लक्षात नाही, माझ्याही लक्षात नाही. काय कुठे काय ते लागले का तुमचे केळीचे खांब? हो हे काय लागले, केळीचे खांब लागले. त्याच्यानंतर मग आता ही सगळी लाइटिंग करायची आहे, त्याच कामामध्ये जुंपलोय. त्या लोकांकडून जरा घाईघाईमध्ये काम करून घ्यायचंय ना. तुझ्यावर मी येतो. हे बघ ते कचरा बघ किती झालाय, ते साफसफाई करून घ्यावी लागणार. उद्या आपण निघणार, मग आताच करून घ्यावी लागेल ना ती साफसफाई. काय ते हॉस्पिटललाही जायचं असेल ना तुम्हाला? अरे बरी आठवण केलीस, हॉस्पिटलला जायचंय मला, जायचंय. अहो ते सुटसुटीत करा ना, एकाच बाजूला सगळ्या माळा जमल्यात त्या. किती कामं बाकी आहेत अजून? अहो वर्षाताईंना हळद लावायची बाकी आहे, तुम्ही कामं काय करत बसलाय तिथे? चला बरोबर. आनंदी कळतंय मला सगळं. उद्या वर्षाताई लग्न करून त्यांच्या सासरी जाणार आहेत, ह्या विचाराने त्रास होतो ना तुम्हाला? आनंदी नाही बघवत का तिला असं नवरीच्या विषयात? म्हणजे आनंद आहे, तिचं लग्न होतंय, खूप आनंद आहे. पण आता ते आपलं घर सोडून जाईल ना. ती घरात होती ना तेव्हा तिचं ते हसणं, रडणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रुसणं असेल, माझ्याकडे हट्ट करणं असेल, सगळ्या गोष्टी आता एकदम आठवायला लागल्यात. आणि सगळ्या गोष्टी आता हव्या हव्याशा वाटू लागल्यात. असंच असतं हो, काय करणार आपण. पण त्यांना जी गोष्ट हवी होती ती त्यांना मिळतीये, ह्याचा आपल्याला आनंदच आहे ना. चला बरं वर जाऊया. नाहीच, मी आलो तर उगीच हे बघ तिच्या समोर रडेन, नको राहू दे, जातो. मनसोक्तपणे रडा त्यांच्या समोर, त्यांनाही कळू द्या त्यांच्या भावाचं किती प्रेम आहे त्यांच्यावर. हे असं तुम्ही त्यांना टाळताय, ते सतत खाली येत आहे ना, त्यांना वाईट वाटतंय त्याचं. चिडलायत त्यावर हळद लावायला माझा भाऊ नाहीये म्हणून. ऐका ना, जाऊयात आता वर. ठीक आहे, मी एवढे काम आटपून येतो, मी जातो. पाय माझे आहोत, चला तुम्ही. आनंदी चला बरं, ऐका माझं, चला. वर्षा, आपल्या आईला, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला विसरू नकोस बाळा. आधी पण तू गेली होतीस सासरी, पण रोज यायचीस तू घरी. कारण हे तसं वेगळं होतं म्हणा, पण हे सासर आहे ना माझ्या बाळाला खूप चांगलं मिळालं. सुखानं नांदशील सोन्या तिथे. मग आम्हाला विसरू नकोस. हे जा बाळा, आम्हाला सवय झाली सोन्या तुझी आता. विसरू नको आम्हाला. आई, आई अगं असं कसं म्हणतेस तू? तुम्हाला कसं विसरीन मी? मी रोज फोन करणार आहे तुला. आणि एखादी गोष्ट अशी आहे का की तुला सांगितल्याशिवाय चैन पडतं मला? आणि हो ते बघ, आता मी सासरी चालले तर उगाच माझ्याशी चांगलं वागू नकोस. मला पोरगं झाल्यासारखं वाटेल. बाबा रे, काय करत होतास? आत्तू कधीपासून तुझी वाट बघते. काय आलोच आहे मी. दादा वर्षा, तुझी हळद आहे आज, तुझा दिवस आहे. मी तुझ्याकडे आलो पाहिजे बस.
दादा ए दादा दादा आई हिने खरंच सासरी जायला पाहिजे का? अरे लग्न होतंय बहिणीचं, सासरी तर पाठवावंच लागणार ना. मला नाही पटत हे. आपण आपल्या लेकीला जन्मापासून मायेने वाढवायचं आणि मग एक दिवस असं दुसऱ्यांच्या घरी पाठवायचं. म्हणजे बाबा मी पण जाणार आहे. हे नाही चिंकी, नाही मी नाही तुला जाऊ देणार. आणि तू कुठंच नाही जायचं. तू नाही लग्न करायचं. तू कायम तुझ्या बाबासोबतच राहायचं. आतूनच तिचं लग्न स्वतः ठरवलं ना, म्हणून मी तुला जाऊ देतो. तू नाही जायचं पण. खेबाय माझे असं ह्यांच्या नियमानुसार तर मग मला माझ्या गावीच जायला हवं ना आबांकडे. नाही आनंदी, तू नाही जायचं. अहो असं कसं? मीही त्यांची मुलगी आहे, मीही त्यांना सोडून आले. मला जायला हवं की नाही? नाही आनंदी, आपण आबांना आपल्या सोबत ठेवू ना. पण तू कुठेच नाही जायचं. कोणीच कुठे नाही जायचं. तुम्ही काय माझ्या सोबत राहायचं, माझ्या समोर राहायचं. मला कळतंय मी वेड्यासारखं बोलतोय ना. मी नाही ना राहू शकत तुमच्याशिवाय. दादा मला पण नाही जायचं. तुला सोडून. नको जाऊ. काय कर. दादा असू दे, ये इकडे. हळद लागली तर काय झालं? लहान असताना पेनाची शाई दादावर उडवायचीस तेव्हा ग. आता मोठी झालीस ना तू, स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला लागलीस. पण ऐक, तुझं लग्न होत आहे, तुझ्या नवऱ्याच्या घरी तू राहशील आता. पण हे तुझं हक्काचं घर आहे. येत राहशील ना अधनमधनं. तुझा नवरा तुझे खूप लाड पुरवेल. पण दादाकडे जो हट्ट करतेस ना, तो करत राहायचा. पण अधनमधनं ये, मी वाट बघत राहील. रडू नको. बघ, आहे आज आनंदाचा दिवस आहे. नवीन आयुष्याला सुरुवात करतेस तू. आणि तू उत्सव मूर्ती आहेस. तू नको रडू. माझी चूक झाली, मी रडलो. ये थांब, मला करू दे. मी बरोबर करतो ना? अगदी बरोबर करतो. सुखेला. राघव, ये. काय रे, काय झालं? ज्या लोकांना पैसे देणे बाकी आहेत ना, ती लोक घरी आली होती. आपल्या घरचा पत्ता, आपल्या घरात लग्न कार्य आहे, बऱ्याच गोष्टी त्यांना व्यवस्थित माहिती आहेत. आपल्या वर्षाच्या लग्नात ते अडथळा नाही ना आणणार? आणू शकतात. पण मी काही झालं तरी सुद्धा वर्षाच्या लग्नामध्ये व्यत्यय येऊ देणार नाहीये. तुम्ही आता मला सांगा, कोणाकडून किती किती पैसे तुम्ही घेतले होते, किती पैसे देणी आहेत, त्या पैशांचं तुम्ही काय केलं, सगळ्या गोष्टी मला कळायला हव्यात. आपल्या घरातलं लग्न कार्य, त्यात मला कुठलीही विघ्न नको आहेत. आनंदी अगं काय आनंदीला काय चार हात आहे का? ते स्वयंपाकाचं महत्वाचं ती तिकडे आहे. तुला कशासाठी आनंदी हवी? स्वतःच्या तयारीसाठी की स्वयंपाकासाठी? हे बघ आई, आनंदीने स्वयंपाक पण करायचाय आणि मला छान तयार पण करायचंय. आनंदीला दुसरा पर्यायच नाहीये. हो काय
काय हो हो चाललंय तुमचं, एक ठरवा ना मला तिथे. थांब ग आई जरा. हे बघ, हे केसांचं बघ कसं आहे, हे गजरे पण कसे दिसतात काय माहिती. छान दिसतायत ग माझ्या आई. घे बाय माझे. ताई, अहो तुम्ही तयार नाही झालात अजून? आनंदी, बरं झालं तू आलीस. ऐक ना, मला ना या साडीच्या अशा छोट्या छोट्या निऱ्या करून दे ना, नेहमी तुम्हाला काढून देतेस तशा. हा आनंदी, मी काढून देत होती तुझ्याच सारख्या काढून दे, पण नाही आनंदी आजची काढते आणि तची काढते नाही म्हणत होती. बाई तू जा तिकडे, मी करते तिचं. ए आई नाही, हा मला तयार व्हायचंय अजून. अगं अगं तयार व्हायचंय काय? आज स्वयंपाकाला नको बघायला? हा एवढी माणसं येणार आहे जेवायला. अगं पण मग माझं पण महत्वाचं नाहीये का आई, तू सांग ना ग मला. ताई, आई थांबा, मी काय म्हणते, मी वर्षाताईंना तयार करून देते. स्वयंपाकाची तयारी चालूच आहे तिकडे. झालं आता, ही काय ऐकणार नाही आपलं. काय ग, आणि त्या स्वयंपाकाचं काय करायचं? हा चालू आहे तयारी. या बरं इकडे तुम्ही. असं सजवणार होतो आम्ही हिला. हो हो. बरं मी निघू का आता? सगळ्यांना कामाला लावून आले मी तिथे. थँक्यू आनंदी. अगं बाई आनंदी, अगं तुझी तयारी राहिली, ही कधी तयार होणार? काकी माझा एक फोटो काढा ना. फोटो आणि मी? मला नाही हे जमत बाई. काकी काही नाही, हे बघा, हे आहे ना, हे इथे फक्त क्लिक करायचं. हा हे घ्या. मी आता छान तयार झाली आहे, तर जरा फोटो काढते आणि बाबांना पाठवते ना. ते येऊ शकत नाहीत ना लग्नाला, तर त्यांना सांगते मी, त्यांना खूप मिस करते. हा बरं ठीक आहे, सोपं आहे, काढा. किती छान दिसते माझी वर्षा, किती खुश आहे. खूप बरं वाटतंय ग तुला असं पाहून. खूप काही भोगलेस ना पुरी, पण आज तुझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. तुझं लग्न नीट पार पडू दे. हा मला यायचं होतं ग तुझ्या लग्नाला, पण नाहीये ग पुरी शक्य. हे पण माझा आशीर्वाद आहे हा तुला. डॉक्टर, आज त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि एका बापासाठी मुलीचं लग्न किती महत्वाचं असतं हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. एकदा का त्यांच्या हाताने त्यांच्या मुलीच्या डोक्यावर अक्षता पडल्या ना की त्यांना बरं वाटेल. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू सो मच. राघवा, मी वर्षाच्या लग्नाला जाणार. मी तुम्हाला लग्नाला घेऊन जातोय. तुम्हाला वर्षाचं लग्न बघायचंय. हो हो हो. अरे मला खरंच वाटत नाहीये. मी वर्षाच्या लग्नाला जातोय. अरे मला ना इथे बसून चैनच पडत नव्हतं रे. माझी चप्पल कुठे असं इथे. अरे जरा भराभर हात चालवा. झाली का ग फोडणी देऊन? कांदाच हवा होता. मी बघते इकडचं, तू भाजीचं बघ. हा द्या सोडा. पुरे का? हो हो पुरे. लागला तर सांगा मला. हो सांगते. काका, जेवढ्या पुऱ्या झाल्यात ना तेवढ्या तळायला घ्या. काय मी भाजीचं बघते, तुम्ही जरा पटापट करा. अरे मला ना खरंच वाटत नाहीये मी माझ्या वर्षाच्या लग्नाला हजर आहे. मी माझ्या हातानं तिच्या डोक्यावरती अक्षता टाकणार आहे. मला खूप खूप आनंद झालाय. अरे नाही नको राघवा, तू जा. मी नाही येत. काय झालं? काय करताय असं? अरे नको, मी तिथं आलो आणि त्या वसुली करणारी माणसं तिथं आली पैसे मागायला, आणि त्यांनी मला पाहिलं तर खूप राडा होईल रे. आणि वर्षाच्या लग्नात असं काही झालेलं तिला नाही आवडणार ना. असं काही होणार नाही. मी आहे ना, मी असं काही होऊ देणार नाही. आणि जरी ते लोक आले ना तरी त्यांना कसं हँडल करायचं मला चांगलं माहिती आहे. तुम्ही चला बाबा. हे बघा, आपल्यासाठी वर्षाचं लग्न सर्वात जास्त महत्वाचं, आणि आमच्यासाठी तुम्ही त्या लग्नाला आमच्या सोबत असणं आम्हाला हवंय. अरे मलाही खूप आनंद होतोय रे.
माधव तर ऍडमिट होता ना? दादा मला वाटतंय याने हॉस्पिटलमधून सुट्टी घेतली असेल पोरीच्या लग्नासाठी. असं आहे तर चला लग्नाला. बघूया लग्न कसं होतंय ते. म्हणजे लग्नाचा खर्च करायसाठी पैसा आहे यांच्याकडे आणि आपला द्यायला नाही. बघूया लग्न कसं होतंय ते. चल चला. देवा, आज या घरातला माझा शेवटचा दिवस आहे. या घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव. या घरानं खूप काही दिलंय मला. प्रेम, माया. जेव्हा मी खचले होते तेव्हा याच घराने आधार दिला मला. या घराला कायम सुखी ठेव. वर्षा, बाळा सासरी जाते याचा अर्थ असा नाही हे घर तुटलंय तुला. येत जा, तुला जेव्हा मन वाटेल तेव्हा येत जा बाळा. तुझंच घर आहे. हं? पण आई, मी आता राहणार नाही ना या घरात. मी चालले आज सासरी. आणि जाताना दादा नाही, बाबा नाहीत. खूप मिस करते मी त्यांना. मी एकटीने जायचंय का आता? अगं वर्षा, मी आहे ना. हं? आणि तू एकटी का जाशील? तुला हॉलवर न्यायची सगळी जबाबदारी माझी आहे. हं? राघवला काम आहेत ना. माधवराव हॉस्पिटलमध्ये आहेत. राघव त्यांना भेटायला गेलाय. तुझं लग्न लागेपर्यंत तो हॉलवर नक्की येईल. हं? काळजी करू नकोस. हं? चला. काय ग, घरातून पाय निघत नाहीये का? लग्न झाल्यावर बाहेर तुटतं ग पोरीचं. पाटकर घेऊन या तिला. हो पुरी, चल चल. अगं, नवऱ्या मुलाची माणसं हॉलवर पोचायच्या आधी आपल्याला पोचायला हवं. चल चल. बाळा चल. चला पोचलो एकदाचे. वर्षा ये ग सावकाश. अगं, वराकडची मंडळी आलेली दिसत नाहीयेत. अहो ते येतील हो. आपण आपली तयारी करून ठेवूया ना. बरं. मी काय म्हणते मानती ते दृष्ट काढायला हवी हो. हा नाही, दृष्ट काढून घेतली असती म्हणलं. अहो पण घरी काढली ना. नाही, कसं आहे, तिकडे काढली आपण दृष्ट, पण नवरी मुलगी जेव्हा मंडपात येते ना तेव्हा पुन्हा दृष्ट काढावी लागते. तशी रीत आहे हो. बर बर. पाटकर, आनंदीला कळवता का आमच्या? म्हणजे ती आल्या आल्या पोर दृष्ट काढेल ना. हो हो, लगेच कळवतो, लगेच कळवतो. अहो थांबा हो, काही कळवायची गरज नाहीये. आनंदी आहे ती. सगळ्या तयारींशी हजर बघा. सुंदर दिसताय ना. आल्याची, गेल्याची, भूताची, खेताची, पानांची, फुलाची, याची कोणाची नजर लागली असेल तर निघून जाऊ दे. वर्षाताई, तुमच्या स्वागतासाठी फक्त आम्ही एवढ्याच नाही, अजून कोणीतरी आहे. बाबा, हे कसे काय आले? बाबा, 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 तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला? नाही, 6 तासाची रजा काढून आणले तुझ्या दादानं मला हॉस्पिटलमधून. काय? दादा, थँक्यू व्हेरी मच. तू माझ्यासाठी बाबांना घेऊन आलास. तुझी इच्छा मी पूर्ण करणार नाही. इच्छा होती ना की तुझ्या लग्नामध्ये आपल्या अख्ख्या कुटुंबाने हजर असावं. बरं, आता निघूया आतमध्ये. चला चला चला. काय काय तू तयार नाही झालीस? तू अशीच वावरणार आहेस?